मुख्यमंत्री हरित अभियानामार्फत आज ठाण्यातील सरस्वती एज्युकेशन सोसायटी या शाळेच्या वतीनं वृक्षदिंडी काढण्यात आली। वाढते तापमान पाहता वृक्षसंवर्धन करण्याची काळाची गरज आहे। या निमित्ताने या वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यानं त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर तसंच येथील वातावरणावर झालेला दिसून येतोय। वृक्षतोड होतानाच वृक्ष लागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचंही प्रकर्षानं जाणवतं। महाराष्ट्रात भीषण दुष्काळ यामुळे जाणवू लागलाय। दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम असल्याचंही बोललं जातं। दुष्काळ निवारण आणि महाराष्ट्राचा समृद्ध शाश्वत विकास करण्यासाठी वन लागवडीचं क्षेत्र वाढवणंही गरजेचं असून या निमित्तानंच या शाळेच्या वतीनं या वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील या वृक्षदिंडीत सहभाग घेतला। हातात फलक घेत ठाणे शहरात ही वृक्षदिंडी काढण्यात आली। मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला। भारत आणि दक्षिण आफ्रिका मॅच दरम्यान येऊर येथील गारवा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैधरित्या पार्ट्यांमुळे आदिवासी बांधवांना त्रास सहन करावा लागला होता। या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आज ठाणे महानगरपालिका आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गारवा हॉटेलवर JCBच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आले। विशेष म्हणजे कालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतला होता। संजय गांधी नॅशनल पार्क येऊरमध्ये 7 वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारचं परमिशन नसल्यामुळे अवैधरित्या सुरू असलेले हुक्का पार्लर आणि हॉटेलवर कधी कारवाई करणार असा त्यांनी प्रश्न विचारला होता। यानंतर आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं गारवा हॉटेल JCBच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे। मागील 4 दिवसापासून आपली जी अतिक्रमण विरोधी कारवाई आहे ते 3 महत्त्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ती कारवाई करत आहे। एक असे स्ट्रक्चर जे पूर्णतः अनधिकृत आहे, दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अंमली पदार्थ किंवा इतर अवैध जे धंदे आहेत ते सुरू असतात, आणि मग तिसरा असे स्ट्रक्चर्स किंवा अशी आस्थापना जे पब्लिक न्यूसन्स क्रिएट करते किंवा एअरफोर्स सारखे जे महत्त्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांच्यासाठी थ्रेट म्हणून असू शकतात। हा सलग 4था दिवस आहे आपला। 3 दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। विशेषतः शाळा महाविद्यालय त्याचे पेरिफेरीमध्ये 100 मीटरचे आत जेवढे अंमली पदार्थ विक्रय केंद्र किंवा पान टपरिया आहेत ते आपण तिथून आपण हलवलं आहे। येऊर भागामध्ये आज जी कारवाई आहे यामध्ये मोठे स्ट्रक्चर्स आणि मोठ्या स्थापनावर आपण फोकस करत आहोत। दिवसभरात 8 ते 10 लोकेशन्सवर काम करण्याचं नियोजन आहे। स्ट्रक्चर परिसर खूप मोठा आहे म्हणून हा खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे। आपली 3-4 टीम्स पॅरलली काम करत आहेत। सर, कारवाई केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी शेड उभारलं जातं, त्यासाठी काय कडक कारवाई असेल? प्रत्येक लोकेशन जिथून आपण शेड काढला आहे किंवा डिमॉलिश केला आहे, मग तो ठाणे सिटीच्या आत असो किंवा येऊर भागामध्ये, आम्ही याची खात्री करणार की इथे परत शेड येणार नाही। एवढाच नव्हे तर जे काही आस्थापनाचे मालक आहेत त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई, आर्थिक दंड आणि हे सगळं अनधिकृत स्ट्रक्चर काढण्याचा जे खर्च आहे तो सुद्धा मनपा वसूल करेल त्यासाठी। ठाण्यातील घंटाळी येथील ब्राह्मण शिक्षण मंडळ BSMS इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज रॅली काढून झाडे लावा देश वाचवा असा संदेश दिलाय।
पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंगनं तापमानात वाढ होत असताना दिसून येते. पाऊस कमी पडत आहे, ऑक्सिजनची कमी होत असल्यानं विविध आजारही वाढत आहेत. यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन केलं तर येणाऱ्या पिढीला वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार नाही. यासाठी ठाण्यातील घंटाळी येथील ब्राह्मण शिक्षण मंडळ BSMS इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त आज रॅली काढून झाडे लावा देश वाचवा असा संदेश दिलाय. यामध्ये शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी तसंच शिक्षक या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शाळेतून निघालेली ही रॅली घंटाळी परिसरातून फिरून पुन्हा शाळेतच समाप्त झाली. या ठिकाणी मुलांनी वृक्षारोपण करून सर्वांनी झाडे लावा देश वाचवा असा संदेश दिलाय. सर, आज झाडे वाचवा झाडे जगवा या रॅली काढण्यात आली होती, काय सांगतात रॅलीबद्दल? ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज तर्फे कृषी दिनानिमित्त आम्ही झाडे वाचवा ही फेरी काढलेली आहे. कारण तुम्ही बघतच असाल की भरपूर पाऊस पडतोय, तरी सुद्धा उष्णता भरपूर आहे. तर त्यामुळे मुलांमध्ये झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आम्ही फेरी आयोजित केलेली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर 2 या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. येत्या 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरा म्हणून काम पाहिले. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता. अभिनेता प्रसाद ओक यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची भूमिका यात साकारली होती. सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद ओक दिघे साहेबांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता क्षितिज दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातून करण्यात आला होता. आता धर्मवीर 2 या सिनेमाद्वारे साहेबांचं हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार असल्याचं सांगितलं. तसंच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना आपण केलेला संघर्ष आणि आपली वाटचाल देखील या सिनेमातून पाहायला मिळेल असंही शिंदे यांनी स्पष्ट केले. या सिनेमाला शुभेच्छा देताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन केले. तसंच धर्मवीरचा पहिला भाग संपतानाच या सिनेमाचा दुसरा भागही येणार याची प्रेक्षकांना कल्पना होती. या सिनेमाद्वारे स्वर्गीय आनंद दिघे यांची पुढची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तसंच क्षितिज दाते याच्या रूपानं मुख्यमंत्री होण्याआधीचे एकनाथ शिंदे पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं स्वागत करून पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भागही प्रेक्षकांना नक्की आवडेल अशा शुभेच्छा दिल्यात. धर्मवीर 2 चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब झोपाळ्यावर बसलेले दिसत आहेत. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी ओळखही पोस्टरवर नमूद करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. येऊर येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सीमा सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलांनी आकुंचन पावत असतानाच आता जंगलातही भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. मात्र आता वनविभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. चेना परिमंडळातील पानखंडा राखीव वनामध्ये अनधिकृतरित्या निवासी आणि व्यावसायिक कामासाठी तब्बल 12 एकरच्या जागेत केलेलं अतिक्रमण वनविभागानं बुलडोझरवर कारवाई करून जमीनदोस्त केले. मुंबई ठाणे शहराचं नैसर्गिक फुफ्फुस म्हणून येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ओळखला जातो. मात्र वाढत्या अतिक्रमणानं जंगलातील जैवविविधता धोक्यात आणली आहे. जंगलावर अनधिकृत कब्जा करून अनेक धनदांडग्यांनी निवासी हॉटेल आणि रिसॉर्ट्स उभारलेत. परंतु वनविभागानं अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उचललाय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पानखंडा येथील सर्वे क्रमांक 291 मधील राखीव वनक्षेत्रात केलेलं अतिक्रमण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वनसंरक्षक श्री मल्लिकार्जुन, उपसंचालक उदय ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून भूखंड मोकळा केला असल्याची माहिती येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांनी दिली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं जाणार असून पानखंडा येथील 12 एकरच्या राखीव भूखंडावर बंगले, गोडाऊन, हॉटेल आणि रिसॉर्ट आदी बांधण्यात आले होते. मात्र यावर हातोडा मारण्यात आला. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांच्याबरोबर कासरडोली पोलीस, राज्य राखीव दल, येऊर वन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं मोठं सहकार्य मिळालं.